माळेवरती जप करत असताना तर्जनीचा वापर का बरं करायचा नाही? तर तर्जनी जी आहे ती अहंकाराचं प्रतीक आहे. आपला अहंकार दर्शवते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही माळ जप करत असता, त्यावेळेस तुम्ही भगवतीला शरण जाऊन, कारण माळ हे भगवतीचं स्वरूप आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक कॉन्शियसली तुमच्या डोक्यामध्ये ते जावं, की मी माझा अहंकार बाजूला जाऊन, देवाला शरण जाऊन मंत्र जप करत आहे, म्हणून तर्जनी बाजूला करायची असते. हे त्याचं कारण आहे. जप करताना गुरुमणी किंवा सुमेरू म्हणतात ते का ओलांडायचं नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही 108 मण्याची माळ पूर्ण करता आणि त्यावेळेस तुम्ही फ्लिप करता, त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा अवेअरनेसमध्ये येता, की तुम्ही माळ जप करत आहात. बऱ्याचदा माळ करताना आपलं मन भरकटत राहतं. आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात आणि आपण पूर्णपणे विसरून जातो, की आपण का करत आहोत. तर तो एक पॉइंट जो आहे ना, तो आपल्या मनाला त्या ठिकाणी पुन्हा जागेवर आणण्यासाठी सुद्धा आहे, की बाबा आता आपण माळा जप करत आहोत. गुरुमणी जो आहे, सुमेरू जो आहे, तो आपल्या गुरुचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याला लांघायचं नसतं. आपली जपमाळ दुसऱ्यांबरोबर शेअर का बरं करायची नाही? ज्यावेळेस तुम्ही माळेवरती मंत्र जप करत असता, त्यावेळेस त्यामध्ये ऊर्जा तयार होत असते. ज्यावेळेस तुम्ही ही माळ दुसऱ्या व्यक्तींना धारण करायला देता किंवा तुम्ही त्यांना मंत्र करायला देता, यामध्ये त्यांची ऊर्जा आणि तुमची ऊर्जा मिक्स होऊन दूषित होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपली माळ ही दुसऱ्यांना देऊ नये. जसं तुम्ही तुमच्या फोनचा पासवर्ड लोकांना शेअर करत नाही, अगदी तसंच काही समजा, की हे तुम्ही दुसऱ्या लोकांना शेअर करत जाऊ नका. माळेची प्राणप्रतिष्ठा, जपाचे नियम आणि कुठल्या देवतेसाठी कुठली माळ वापरायची याची माहिती सांगतेस का? त्याचे मी स्वतंत्र व्हिडिओज बनवलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन. जय श्रीराम.